तर मोदींच्या आवाहनाला पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून हरताळ फासण्यात आलाय का असा प्रश्न पडतोय। कारण फडणवीसांच्या पुणे दौऱ्यादरम्यान भाजपनं शक्ती प्रदर्शन केलंय। पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन परिसरामध्ये भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। त्यामुळे मोदींच्या आवाहनाला पुण्यातल्याच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हरताळ। पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रदीप, मुख्यमंत्री आज पुण्यात येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर काय माहिती? खरं तर इंजन बचतीसाठी एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते रस्ते मार्गे पुण्याला येतात, मात्र दुसऱ्या बाजूला पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाच्या परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी हजारो बॅनर रस्त्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे लावलेले आहेत। सध्या आपण पाहतोय की मोहम्मदवाडी परिसरामध्ये 9 पाण्याच्या टाकीचं उद्घाटन जे आहे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होतंय। एकीकडे मोदी सांगतायत, आवाहन करतायत सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बॅनरबाजी टाळा, अनावश्यक खर्च टाळा, मात्र भाजप कार्यकर्त्यांकडूनच याला हरताळ जो आहे तो फासण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कारण या सगळ्या परिसरामध्ये जिथून परिसरामधून देवेंद्र फडणवीसांचा ताफा पुढे मोहम्मदवाडीच्या दिशेने जाणार आहे, त्या सगळ्या परिसरामध्ये जवळपास हजारो बॅनर जे आहेत ते भाजप कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत। भाजप कार्यकर्त्यांची एवढी उधळपट्टी का, असा प्रश्न जो आहे तो सध्या पुणेकरांकडून उपस्थित केला जातोय। कारण या सगळ्या परिसरामध्ये एक दोन नव्हे तर चक्क हजारो बॅनर जे आहेत ते रस्त्यावरती लावलेले आहेत। एकीकडे मोदी देशवासियांना आवाहन करतायत, अनावश्यक खर्च टाळा, इंधन बचत करा। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रस्ते मार्गे मुंबईवरून थेट पुण्याला येतात, मात्र दुसऱ्या बाजूला कार्यक्रम परिसरामध्ये आपण पाहतोय की धन्यवाद या माहितीसाठी।